मनाने दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, नेतृत्व शानदार असे अष्टपैलू व्यक्तिमत्व माझे पती श्री जयंत सूर्यवंशी 33 वर्ष निष्कलंक प्रामाणिक सेवा करून आज 31 जानेवारी 25 रोजी पोलीस दलातून सेवानिवृत्त होत आहेत. श्री जयंत भीमराव सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सपोन नायगाव. यानंतर श्री विजय. ध्यास लागला होता कामाचा, रात्रीचा दिवस करायला, सर्व पुन्हा आठवते मला या सेवानिवृत्ती क्षणाला. त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. याचे आनंदाचे क्षण आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. जिल्हास्तरीय यशस्वी कामगिरी केली. मंडळ प्रगतीपथावर घेऊन ठेवले. त्याचा राज्यस्तरीय कबड्डी प्रमाणपत्राच्या जोरावर 1993ला पोलीस दलात दाखल झाले. भरती होण्यासाठी त्यांच्या काही आणि दादींनी अतोनात मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचे श्रेय ते त्यांच्या आई वडिलांनाच देतात, आई वडील आणि दादींना देतात. त्यांनी पोलिसांची परीक्षा पास केली आणि पोलिसांची वर्दी परिधान करून ते मुंबई पोलीस दलामध्ये दाखल झाले. खरोखरच ही अतुलनीय गोष्ट आहे. कुठे ओळख नसताना देखील स्वतःच्या कुशलतेने पोलीस दलात बक्षल क्रमांक 31,981 या नंबरने दाखवले. हे सारे काम नव्हते, तरीही परिस्थितीचे फार देऊन त्यांनी हे दाखवले. त्याबद्दल त्यांच्या जिद्दीला सलाम हा झालाच पाहिजे. ही झाली पहिली पाहिजे. पोलीस दलात वेल सेटल झाल्यानंतर त्यांनी 1995 मध्ये मनीषा कृष्ण जाधव हिचे नाव बदलून मनीषा जयंत सूर्यवंशी असे झाले. म्हणजे तुम्हाला काय झालं? पती आहेत माझे गोड फणसासारखे. पोलीस दलात सेवा केली, प्रामाणिक, निस्वार्थ, निष्कलंक, अभिमान वाटण्यासारखे. पोलीस टाईममध्ये फोटो यायचा साहेबांचा केलेल्या कामगिरीचा. पोलीस टाईममध्ये फोटो यायचा साहेबांचा केलेल्या कामगिरीचा. मग मलाच अभिमान वाटायचा त्यांची पत्नी असल्याचा. ध्यास लागला होता कामाचा, रात्रीचा दिवस करायला. ध्यास लागला होता कामाचा, रात्रीचा दिवस करायला. सर्व पुन्हा आठवते मला या सेवानिवृत्ती क्षणाला, या सेवानिवृत्ती क्षणाला. मुलांचा रिझल्ट कधी असायचा हे मात्र साहेबांना कधी नाही समजलं. मुलांचा रिझल्ट कधी असायचा हे मात्र साहेबांना नाही कधी समजलं. इतरांवर प्रेम करायला मात्र त्यांनी मुलांना नेहमीच शिकवलं. इतरांवर अन्याय कधीच होऊ दिला नाही गरीब निरपराध लोकांवर. अन्याय कधीच होऊ दिला नाही गरीब निरपराध लोकांवर. वचक मात्र ठेवला साहेबांनी गुन्हेगारी क्षेत्रावर.
आनंदी निरोगी आयुष्य देवो ही आहे स्वामींकडे इच्छा. आपणास आनंदी निरोगी आयुष्य देवो हीच आहे स्वामींकडे इच्छा. श्लोक भक्ती वैष्णवी आणि माझ्याकडून आपणास सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर इकडे बघा ना. अरे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. बबिता थँक्यू आल्याबद्दल. शतदा प्रेम करावे. चंचलवाला या जगधारा भिजली काळी माती. चंचलवाला या जगधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून फुले लाजली बघून कुणाचे, फुले लाजली बघून कुणाचे. हरले ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. बाबांकडे फुलं द्यायला चालली. एक खास परी Thank you.
आज मौसम सुहाना गजब आ गया मैं बहकता नहीं था मगर क्या करूं आज मौसम सुहाना पलकों के सिवा दिल का ठिकाना जचता ही नहीं आंखों में कोई दिल तुमको ही चाहे तो क्या कीजिए ओ हिम्मत हो ताकत हो इस परिवार की तुम हो एक पिताई है जो सहते रहते हैं मन में कर दुख भी है वो हंसते रहते हैं परिवार की वो आशा विश्वास है मेरे पापा दुनिया में सबसे खास है ईश्वर की अनुपम सी छाया हो तुम हिम्मत हो ताकत हो इस परिवार की तुम कुछ पूछा ना कुछ मांगा तूने दिल से दिया जो दिया ना कुछ बोला ना कुछ तोला मुस्कुरा के दिया जो दिया तू ही हो तू ही छाया तू ही अपना पराया और कुछ ना जानो बस इतना